कितने दिनों में लोगे केला हुजूर संध्याकाळचा नाश्ता करून जातो, संध्याकाळचा सकाळचा नाश्ता करून जातो, संध्याकाळचा जेवणाला येताना किल्ला घेऊनच माघारी येतो. एवढा कॉन्फिडन्स. जाओ म्हणला, आला 10,000ची फौज घेऊन आला आणि ह्यानं रामशेजला वेढा टाकला. वरती 700 मराठे फक्त. निघाला, चलो आगे चलो आगे चलो आगे. किल्ल्याच्या निम्म्याच्या सैनिक वरती आलं. मराठे शांत. मला वाटलं म्हणला भेली वाटतो, इकडे गप्पच बसले, काय करणार तीस. ह्याचा दांडगाव कॉन्फिडन्स वाढला. निम्म्याच्या वरती आला तसे मराठे उठून उभा राहिले. मराठ्यांनी हातात दगड घेतली, गोपनीत घातली, गार 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 दगड फिरवली, सप मारली. अरे ज्या स्पीडनं वरती गेलते दुप्पट स्पीडनं खाली आले. डोक्याला हात लावून बसले. हुजूर ऐसी जिंदगी में ना जंग देखी हमने. दगड कुठं मारते तुम्ही म्हणला हुजूर. तलवारा घेऊन गेलतो, दगड मार लागलेत ना हुजूर. अरे एका दिवसात किल्ला घेतो म्हणल्याला संध्याकाळी जखमा शेकत बसला होता. क्या किया जाय. मग अशी बैठक बसवली गावकरी. मग माझं कायम सांगणं असतं, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं गावासाठी विकासासाठी पोरांना मदत करावी, पैसा द्यावा. ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं कार्यक्रमासाठी मदत करावी, म्हणजे हातभार लावावा, काम करावं. पण ज्याच्याकडे दोन्ही गोष्टींना त्या बेनानं गप बसावं, ते लय बोलणार. असंच झालं पाहिजे. धनेगावमध्ये गौतमीच आली पाहिजे, त्याशिवाय आपण नाचतच नसतो. असाच एक होता त्यांच्यात. विचारलं शाबुद्दीन खानानं, क्या किया जाय. एक जण उठला, हुजूर ऐसा करते म्हणला. क्या करते हुजूर. काल चालत चालत गेलो, दगड डोक्यावरती बसली. हुजूर उद्या सरपटत जाऊ म्हणला. दगड मारली वरनं जातील, डोक्याला ताप नको. ह्या बेण्याला ते कल्पना पटली. सरपटत तर सरपटत. दुसऱ्या दिवशी सैनिक निघालं. बघ खाली चल पुढं, बघ खाली चल पुढं. दगड लागायचा, डोक्याला ताप नको. निम्म्याच्या वरती आला. मराठे शांत. मला वाटलं भेली म्हटला, आता काय दगड मारणार, ती रात्रभर दमला असतील दगड मारून मारून. जसा निम्म्याच्या वरती आला, मावळे उठून उभा राहिले. दगडी शिळा गोळा केल्या होत्या मावळ्यांनी आणि दिला खाली ढकलून. सुई सुई करत दगडी शिळा वरनं खाली आला. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटत जाऊन तळातच जाऊन थांबल्या. 1 वर्ष 2 वर्ष झाली. एक किल्ला जिंकता येईना. शेवटी औरंगजेबानं पत्र पाठवलं, शाबुद्दीन खान तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है म्हणला. अहो वापस प्रमोशन. माघारी बोलवला आणि विचारलं, अब कौन जाएगा. उठला फतेह खान. हुजूर मैं जाता हूं. औरंगजेब म्हणतोय, फतेह खान, हे फतेह खान, एक फतेह दे दे रे मेरे को. एक हे फतेह खान, एक फतेह दे दे. जिंदगी भर तेरा ऐसा नहीं बोलूंगा रे. एक फतेह दे दे. एका विजयासाठी कुत्र्यासारखा रडत होता. कोणामुळं. सर्जा संभाजी राजांमुळं. फतेह खान म्हणला, मेले लूंगा. 1.5 लाखाची फौज दिली. हाला यानं रामशेजला परत वेढा टाकला आणि फतेह खान तोफखाना प्रमुखाला बोलवलं आणि विचारलं, क्यों रे. मराठों के पास तोफे है ना हुजूर. दारुगोला ना हुजूर. फक्त दगड आहेत म्हणला. 2 वर्ष झाली दगड मारतात म्हणला. वर येऊन दिन झाली ती. ठीक आहे, कल सुबह किला ताबे मिलेंगे. सायंकाळी किल्ल्याच्या साईडनं सगळ्यात त्यानं तोफा लावल्या. त्याचं मत असं, उद्या सकाळी उठायचं, तोफेतला 1 गोळा किल्ल्यावरती टाकायचा आणि किल्ला ताब्यात घ्यायचा म्हणे नामी कल्पना. संध्याकाळी तोफा लावल्या आणि 2 वाजता सगळे या फतेह खानचे सैनिक झोपी गेले आणि 3 वाजता महाराजांचे मावळे खाली आले. मावळे लेटच आले. सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आला. या मावळ्यांनी तलवार बाहेर काढल्या. सप युद्ध, हर प्रभो. फतेह खान उठला. क्या हो गया. गायब मावळे. अरे क्या हो गया हुजूर. वो मराठे आ गए थे, किधर गए. भाग गए हुजूर. कल सुबह किला ताबे में लेंगे म्हणला. सकाळी उठला, मशाल हातात घेतली, तोफेच्या जवळ गेला. तोफेला मशाल लावणार, 1 गोळा किल्ल्यावरती टाकणार. तोपर्यंत किल्ल्यावरच 1 गोळा सुई सुई करत तोफेचा खाली आला. तसा फतेह खानचा तोफखाना प्रमुख म्हणाला, तोफे पिछे लो. ह्याला सुचायचं बंद झालं. त्यानं तोफखाना प्रमुखाला बोलवलं. इधर म्हणला, तेरे को मैंने पूछा था मराठों के पास तोफे है ना हुजूर. फिर दारुगोला किधर आसमान से बरस रहा है क्या म्हणला हुजूर बेण्यांकडे तोफा नाहीत, बेण्यांकडे डोकं तर आहे म्हणला. ह्या बेण्यांनी रात्री किल्ल्यावरची लाकडं तोडलेत आणि लाकडांच्या तोफा तयार केलेत. हुजूर त्यांची 1 तोफ आपल्या 100 तोफांना भारे. असं तोफे तयार किए. अरे लेकिन दारुगोला किधर चलाया हुजूर. संध्याकाळी कशाला आलते म्हणला. आपला दारुगोळा आहे म्हणले ते.
म्हणजे बेनेने असं फसवली म्हणले 3 वर्ष 9 वर्ष झाली एक किल्ला जिंकू शकला नाही. 365 किल्ले जिंकायला औरंगजेबाची उभी हयात निघून जाईल पण एकही किल्ला जिंकला नाही संभाजी राजांच्या पराक्रमामुळे. दमला वैतागला आणि निघाला माघारी. 9 वर्षात स्वराज्य जिंकतो म्हणल्याला तुकडा सुद्धा घेऊन जाऊ शकला नाही. गेला आदिलशाहीकडं, आदिलशाही त्याने 1.5 वर्षात जिंकली. गेला कुतुबशाहीकडं 2 वर्षात जिंकली. आणि हे 2 शाही जिंकल्यावरती त्याला ग्लुकोंडी पेल्याची एनर्जी आली आणि त्यानं एक बातमी काढली, मार डालेंगे शंभू को. आणि फतवा काढला. आपल्या लेखाला सांगितलं तू एक काम कर, तू सावंतवाडीच्या घाटातनं थेट गोव्यात उतर. संभाजी तिथं आहे. आपल्या लेखाला सांगतो औरंगजेब तू काही सैनिक घे, सावंतवाडीच्या घाटात थेट गोव्यात उतर आणि तिथं संभाजीला कैद कर. मी काही सैनिक पुण्याकडे पाठवतो, मध्येच पकडा, मारून टाका. वातावरण शांत. संभाजीराजांची हत्या ठरली आणि झालं. सावंतवाडीच्या घाटातनं औरंगजेबाचा पोरगा खाली गेला, गोव्याकडे उतरला. संभाजीराजांना पकडायला गेला पण ही बातमी संभाजीराजांना कळली, औरंगजेबाचा पोरगा मारायला येतोय. औरंगजेबाचा पोरगा मारायला येतो म्हणल्याबरोबर संभाजीराजे घोड्यावरती बसले आणि त्याच्या पायात जाऊन उभा राहिले. त्याला कळायचं बंद झालं, अरे ज्याला मारायला गेलो तोच दत्त म्हणून समोर उभा. तलवार काढला, सप युद्ध. ताणून ताणून मारले. औरंगजेबाचा पोरगा तंगड तोडून खाली बसला होता. शेवटी औरंगजेबानं 4 माणसं पाठवली, पालखीत घातला आणि महागारी आणला. ढोल ताशे वाजवले. आल्याबरोबर त्याला 2 सोन्याची नाणी आणि 1 तलवार गिफ्ट करून दिली. त्याला प्रश्न पडला आणि त्याने विचारलं, अब्बूजान 1.5 लाखाचा खजिना घालवून आलो, 2 लाख सैनिक मारून आलो, तरी पण माझा सत्कार का केला अब्बाजान? तेव्हा औरंगजेब म्हणतोय, लेका त्या संभाजीच्या तावडीतनं जिवंत महागारी परत आलास म्हणून. त्याच्या तावडीतनं कोण येते? पण त्यावेळी संभाजीराजांनी ठरवलं औरंगजेबाला मारायचं. कान देऊन ऐका, शेवटची काही मिनिटं फार महत्वाचे आहेत. औरंगजेबानं संभाजीराजांना मारायचं ठरवलं आणि संभाजीराजांनीच औरंगजेबाला मारायचं ठरवलं. औरंगजेबाचा मुलगा अकबर ह्याला महाराजांनी जहाजात बसवलं आणि त्याला सांगितलं तू एक काम कर, तू इराणला जा, काही सैनिक घे आणि तू दिल्लीवरती आक्रमण कर. तू जसा दिल्लीवरती आक्रमण करशील औरंगजेब तिखंड स्वराज्यात न येता आदिलशाही मार्गे तो थेट दिल्ली वाचवायला दिल्लीकडे जाईल, स्वराज्य सुरक्षित राहील. वाटेत मी आणि मालोजी औरंगजेबाची कबर खोदतो. औरंगजेबाच्या पोराला अकबराला संभाजीराजांनी जहाजात बसवले सुद्धा, पण मध्येच अकबराचं जहाज फिरलं आणि ते चुकून मस्कतला गेलं. मस्कतवरनं इराणला जायला त्याला 2 वर्ष लागली आणि इराणवरनं दिल्लीवर यायला त्याला 1 वर्ष लागली. आणि वाटेत बातमी कळाली, संभाजी राजांना संगमेश्वरकडे पकडण्यासाठी सैन्य निघाले. इतिहासात जर तरला उत्तर नसतं. जर जहाज इराणला गेलं असतं आणि दिल्लीवरती आक्रमण केलं असतं, संभाजी राजा आज छत्रपती म्हणून मिरवला असता. 50 ते नव्हे 100 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाला लाभलं असतं. पण दुर्दैव मराठ्यांचं, संघर्ष या शब्दाला समानार्थी शब्द जर कुठला असेल तर तो आहे छत्रपती संभाजी महाराज. एके दिवशी सायंकाळी 2 वाजता संगमेश्वरच्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये संभाजीराजे कैक मावळे एकत्र सायंकाळी बसले होते, झोपी गेले होते. आणि मालोजी बाबा कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती उभारले होते. मालोजी बाबांचा पोरगा संताजी दुर्बिणीतनं सैनिकाकडे बघत होता आणि त्याला काहीतरी अप्रित दिसलं. पळत आला, बाबा ओ मालोजी बाबा, आंबा घाटाच्या मार्गे शंभू राजे कुणीकडे चाललेत? मालोजी बाबा कड्यावरती गेले, दुर्बिणीतनं बघितलं आणि हातातले दुर्बिणी निसटले. अरे निघा, गनिमानं घात केला. अरे राज नाही ती, अरे गनिम आहे, राजा एकलाय, संताजी घोड्यावरती बसा. अरे जीव गेला तरी चालेल, शंभूराजाच्या अंगाला हात लागता कामा नये. सैनिक घोड्यावरती बसलं. निघा, राजा एकलाय आपला. अरे गनिमानं वाट अडवल्या, गेलो पाहिजे. मालोजी बाबांनी घोडा ताणला, सोबत संताची कैक सैन्य पळत गेलं. संगमेश्वराच्या सरदेसाईंच्या वाड्यात गेलो. राजा उठा, गनिमानं घात केला. राजा निघा, नावडी जवळ करा. राजे घोड्यावरती बसले.
कवी कैलास घोड्यावरती बसले. संभाजीराजांनी आपला घोडा नावडी नदीकडे आणला. नावडी नदीत बसायचं आणि जायचं. पण जाताना कवी कैलास घोड्यावरनं खाली पडले. संभाजीराजे समोर गेले, माघारी पळत आले. कवी कैलासांना घोड्यावरती बसलं आणि जायला निघाले. गेले गेले सोबत मालोजी बाबा नावडीच्या जवळ गेले, पण उशीर झाला. मुकरब खानानं नावडीला 1,500चा सेनासागर उभा केला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी. नदीला समुद्र पकडायला आला होता. पण संभाजीराजांच्या सोबत मालोजी बाबा एकच, लढून मारा नाहीतर पाया पडून स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान गमवा. संभाजी राजांनी मातीसाठी मरण पसंत केलं. मालोजी बाबा म्हणतात, राजा निघा. राज बाजीप्रभूंनी शिवरायांसाठी खिंड अडवली. हा मालोजी तुमच्यासाठी ही सरदेसाईंची खिंड, या संगमेश्वरची खिंड अडवून धरायला तयार आहे. राजा निघा. शंभूराजे म्हणाले, मालोजी बाबा तुमच्या थकल्या खांद्यावरती स्वराज्य सोपवून जायला राजे नाही झालो आम्ही. लढू इथंच, रक्ताची खेळी होळी इथंच. तलवाऱ्या काढल्या, सपासप युद्ध नावडीवरती चालू झालं. अरे एक संभाजी राजा कोणाला ऐकना, पण मालोजी बाबा 60 वर्षाचा संभाजी राजांसाठी जीवाची रान करून तम समशेर फिरवू लागला. पण बळ तोकडं पडलं. मालोजी राजांची गर्दन खाली पडली. मालोजी राजांनी जाताना शेवटचं वाक्य सांगितलं, संताजी पोरांनो काही करा, राजाला सुपूर्द सोडवा. राजा हेकलाय. अरे शिवाजी राजाचा लोक आहे. आपला जीव गेला तरी चालेल, लाख मेले तरी चालतील, संभाजी राजा जगला पाहिजे. मावळ्यांनी शर्त केली, तलवाऱ्या काढला. अरे जिगर होत नव्हती, पण बळ तोकडं पडलं आणि फितुरीनं दोर आणले, साखळ दंड आणले. संभाजी राजा गिरफ्तार झाला. क्या करेंगे? शेवटी संभाजीराजे संताजीला म्हणतात, संताजी निघ, माझा घोडा पाखऱ्या घोडा जवळ घे, घोड्यावरती बस आणि निघ. लवकरात लवकर रायगड जवळ कर आणि जाऊन सांग संभाजी राजाला गिरफ्तार करण्यात येत आहे. संताजी म्हणाले, नाही राज, तुम्हाला एकटं सोडून नाही जाणार, छत्रपती आदेश टिकतेत, निघ. संताजी घोड्यावरती बसले. संभाजी राजांचा घोडा अरे पाय काढायला तयार नव्हता. अरे कसं जाऊ सोडून राजाला एकटा? पण नाही, राजासाठी वाऱ्यासारखा पळत गेला. डोळ्यात पाणी. राजा एकलाय माझा. जाताना वेगानं पळत होता, पण पाठीमागं अडवलेला संभाजी राजा बघत होता. वाऱ्याच्या दिशेनं पळत पळत रायगडावरती गेला आणि इकडे दोर आणून संभाजी राजांना गिरफ्तार करायचा प्रयत्न केला. पण जिगर होय ना, एखादा समोर जायचा, राजा फक्त वर बघायचा, 4 पावलं मागं सरायचा. त्यावेळी त्याला कळालं, जगात सगळ्यांचा नाद करा, पण संभाजी राजा नावाच्या छाव्याचा आयुष्यात नाद करायचा. पण फितुरीनं संभाजीराजे गिरफ्तार झाले आणि औरंगजेबाला बातमी कळाली, हुजूर खापर संभाळ गया. आणि औरंगजेब हसत म्हणतोय, वाह, सपना साकार हो गया, अब दिखाएंगे उसे, लाया जाए उसको शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुला. अरे आतापर्यंत डोक्यावरती राजाची टोपी घालून फिरला असेल, विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत अंगात राजाची कपडे घालून फिरला असेल, जनावराची कातडी बांधा. आतापर्यंत अंगात सोन्याच्या मोत्यांच्या माळा घालून फिरला असेल, साखळ दंड बांधा. कळू द्या जगाला, आलमगीर औरंगजेब ह्यानं संभाजी राजा कैद केलाय. आतापर्यंत हत्तीवरती बसून आला असेल, उंटाला उलट बांधा. आणि निघाली धिंड वाजत गाजत. कोण कुणाच्या घरावर
कोण कुणाच्या भिंतीवर. मुकरब खानाने एक केलं, संभाजी राजांना मुघली रियासतीची कपडे घातली आणि लवकरात लवकर संभाजी राजांना पन्हाळ्यापासनं लवकरात लवकर संगमेश्वराच्या मार्गे अकलूजला न्यायचं ठरवलं. कारण का, अकलूजला औरंगजेबाचा सगळ्यात मोठा 40,000चा लष्करी ताफा उभा होता. घोड्यावरती संभाजीराजांना बांधलं. अरे किल्ल्याच्या तटावरनं संभाजीराजाला नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. गावातल्या वेशीवरनं आपल्या राजाला नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कळेपर्यंत राजाला मुकरब खानानं अकलूज मध्ये पोचवलं आणि मराठ्यांचा इतिहासाचा इथंच अंत झाला. कुत्र माग लागावं. खर तर संगमेश्वर ते अकलूज हे अंतर एसटीनं जायचं म्हटल्यावर 1.5 दिवस लागतो. कुत्र्यासारखा संभाजीराजांना घेऊन पळत होता. हे अंतर त्यानं अवघड चालत 2 दिवसात पूर्ण केले. लवकरात लवकर अकलूज पर्यंत गेला आणि 40,000च्या औरंगजेबाची फौज त्याला मिळाली. या मुकरबनं संभाजी राजांना घोड्यावरनं खाली उतरवलं. डोक्यावरती राजाचा छत्रपतीचा मुकुट काढला आणि डोक्यावरती विदूषकी टोपी घातली. अंगातलं कातडं काढलं आणि अंगामध्ये जनावरांची कातडी बांधली. उंटाला उलटा बांधला राजाला आणि निघाली राजाची झेंड वाजत गाजत. अरे कोणीतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगावरती थुंकायचं. कोणीतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगाला दगड मारायचं. असंख्य वेदना. कोणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगाळायचं. उलट्या थया 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 नाचायचा. अंगातले साखरदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी रक्त रक्त. असं शरीर ठेवलं नव्हतं जिथं रक्त येत नव्हतं. अरे हनुमानाला सेंदूर फासावा तसा रक्तानं माकला होता संभाजी राजा. पण ना राजा रडला, ना राजा औरंगजेबाच्या पाया पडला. राजा लढला स्वाभिमानानं, राजा उभा राहिला स्वाभिमानानं. का, फक्त इथं बसलेल्या तरुण पोरांच्या अंगातला स्वाभिमान जिवंत राहावा यासाठी. आणि शेवटी पळवत पळवत संभाजी राजांना बहादूर गडावरती आणलं. औरंगजेबाच्या समोरानं उभा केलं आणि औरंगजेब संभाजीराजांना बघतोय म्हणतोय, आ गया आज. औरंगजेब तख्तावरनं खाली आला. संभाजीराजांना साखळ दंडात बांधले आणि समोर जाऊन म्हणतोय, गुडघ्यावरती खाली बसला आणि त्या खुदाचे आभार मानत म्हणतोय, हे अल्लाह रहम दल्ली, जिसको देखने को सपना था कदमों में लाके खडा किया है. 9 वर्ष या सह्याद्रीचा सूर्य सुद्धा ज्यानं मला बघून दिला नाही, तो 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 आता इथं समोर येऊन उभा राहिलाय. तो खाली बसलेला बघून कवी कलशांना संभाजीराजे म्हणतात, कवी कलश हे वर्ण खाली येऊन माझ्या समोर गुडघे टेकून बसलाय. ह्या प्रसंगावरती तुला सुचते का एखादी कविता? अरे मरणाच्या दारात आहे, मृत्यूच्या जबड्यात आहे राजा, तरी पण म्हणतोय सुचते का कविता? कवी कलश म्हणले, हो राजन, राजन तुम हो साचे, क्या खूब लड़े हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. और राजे तुम्ही काय लढला जंग, तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. चुप, आलमगीर के सामने बोलने का नहीं, चुप. वरती जाऊन बसला आणि म्हणतोय, 9 साल का था हे संभा, 9 साल का था तब मुझे मिला था आगरा में, तब मैंने इसको पूछा था, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब 9 साल के संभा ने मेरे को जवाब दिया था, अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था. उभ्या आयुष्यात 2 चुका केल्या. पहिली चूक, शहाजी राजाला जिवंत सोडलं. शहाजी राजा मारला असता शिवाजी तयार झाला नसता. दुसरी चूक,
आग्र्यातनं शिवाजीला आणि संभाजीला जिवंत सोडलं. शिवाजीच मारला असता, संभाजी तयारच झाला नसता. तिसरी चूक नाही करणार. आणि पहिला प्रश्न विचारलाय, बता संभा मन कौन कौन से सरदार मेरे तुझको शामिल थे. आणि कडाडला राजा, अरे औरंगजेब, ही सगळी माणसं आमचेत. तू घेतलास फितुरीनं, पण घेऊ एक दिवस स्वतःच्या हिमतीवरती. चोप. दुसरा प्रश्न विचारतोय औरंगजेब, बता शंभू, मन स्वराज्य का खजिना किधर रखा है. आणि कडाडला छावा, हा सह्याद्री, हा आमचा खजिना. तू घेतलास, पण आम्ही घेत नाही असं. अरे तलवारीच्या पात्यावरती भाकऱ्या भाजणारी जात आहे आमची. तुला फाडायला वेगळं नाही लागणार. चोप, ले जाया जाए इसको. आणि मौलवींना विचारलं क्या किया जाए. आणि मौलवींनी सांगितलं, हुजूर, तुकडे करून मारायचा, माशासारखा तडपडला पाहिजे. आणि मौलवींनी सांगितलं, एक काम करा, संभाजीला कुठली शिक्षा द्यायच्या अगोदर त्याचा मित्र कवी कलशाला पहिल्यांदा शिक्षा द्यायची. मित्राला तडपडताना बघू द्या. आणि एके दिवशी सायंकाळी संभाजीराजांना बांधलं होतं. साईटला कवी कलश आणि मुकरब आला, सोबत औरंगजेब. आणि मुकरब कवी कलशांना म्हणतोय, हे कवी, आ मेरे पास जिंदा छोड़ देंगे, एक बात बता दे, स्वराज्य का खजिना किधर रखा है. जिंदा छोड़ देंगे. आणि कवी कलश संभाजीराजांकडे बघून म्हणतात, शंभू राजे, सुना आपने क्या कहता है मुकरब. और उसका वो औरंगजेब कहता है, आ मेरे पास जिंदा छोड़ देंगे. आणि कवी कलश औरंगजेबाकडे बघत म्हणतोय, ए औरंगजेब, नमक है रे हम शंभू राजे के, जिएंगे शंभू राजे के साथ, मरेंगे भी शंभू राजे के साथ. अरे औरंगजेब, हाथी घोड़े तोफ तलवारे, हाथी घोड़े तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में पकड़ा राजा मेरा, अभी सब पे भारी है, अभी सब पे भारी है. चोप. आला आणि पहिला फतवा काढला. उसके आके बहुत सतत ये निकाल दो. आणि तप्त साड्या संभाजीराजांच्या जवळ आले. जवळ आल्या गरम सळ्या, धुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या. संभाजीराजांच्या डोळ्यांकडे बघितलं, सळ्या हातात घेतल्या, कुपसल्यात, आत गेला, भोमळ्या घेऊन उभा राहिला. डोळे उरले नव्हते, उरल्या होत्या कबीनं खोपण्या, उग्र 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 उग्र, डोळ्यातनं रक्त बाहेर पडणाऱ्या. अरे ज्या डोळ्यांनी सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, ज्या डोळ्यांनी हा मराठवाडा अख्खा फिरून बघितला, डोळे उरले नव्हते. दुसरी शिक्षा सुनावली, कान काढ दो उसके. अरे ज्या कानानं जगदंब जगदंबचं संगीत ऐकलं, ते कान जाणार होते. हापशी जवळ आले, संभाजीराजांच्या जवळ आले, तलवार बाहेर काढली, सब पकडना तलवार चालवली. संभाजीराजांचे कान कलम केले, ना डोळे उरले ना कान उरले. रक्त रक्त आल्यावरती विचारलं, कुछ बताया. गिरगिरे हो ना हुजूर, कुछ नहीं बघता, खाना खाना छोड़ दे है हुजूर उसने, गाली दे रहा है हुजूर. कोणीतरी यायचं, संभाजीराजांची डोक्याची केस धरायचं, उपडायचं, असंख्य वेदना व्हायच्या. कोणीतरी यायचं, तलवार घ्यायचं, आपल्या राजाच्या अंगावरती तलवार फिरवायचं. कोणीतरी यायचं, हात घ्यायचा हातात संभाजीराजांचा, पकड घ्यायचं, पकडीनं हाताचे नख उपसायचं. कोणीतरी यायचं, तलवार घ्यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढायचं, कुत्र्या गेदडांना खायला घालायचं. कोणीतरी यायचं, संभाजीराजांच्या पायाची बोट कापायचं, हाताची बोट कापायचं. अरे कोणी बघितलं असता वाटला नसता, मराठ्यांचा छत्रपती आहे. भूतासारखी अवस्था करून ठेवली होती, भूतासारखी. अरे बोकडू सोलावं,
तसं कातडं सोडलं होतं. एक जण आला, त्यानं संभाजीराजांना बघितलं, हातात मीठ घेतलं, संभाजीराजांच्या अंगाला चोळलं. अरे मासा तडपडावा तसा राजा तडपडला. अरे विचारणारी आई नव्हती संभाजी तुला त्रास होतोय का म्हणून, ना विचारणारा बाप होता लेका त्रास होतोय का म्हणून. राजा हेकला पडला. रयतेसाठी राजानं असंख्य वेदना सोसल्या. एक जण आला, तिने संभाजीराजा यांच्या अंगावरती गरम पाणी ओतलं आणि जखमा सगळ्या बिलबिलाला लागल्या. रक्त 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 रक्त. उशीतनं कापूस बाहेर काढावा, अंगातनं रक्ताचा लगदा बाहेर काढला जात होता. आणि तिसरी शिक्षा सुनावली, काट दो जबान उसकी, बहुत बोलती है उसकी जबान. आणि आपशी आली. संभाजीराजांचा जबडा उघडायचा प्रयत्न केला. शंभूराजाचा जबडा उघडेना, दाबून धरला, उघडेना. अरे कसा उघडेल, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात. या आमची अवकात सांगणारा संभाजी राजा येतो. कसे उघडेल, शेवटी जबडा उघडण्यासाठी या युक्तींनी नाक दाबून धरलं. नाक दाबून धरल्यावर श्वास गुदमरला. श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं, सांशाट टाकली, जीभ बाहेर काढली, तलवार काढली, साप ती सुद्धा खाली पडली. ती सुद्धा तयार नव्हती. संभाजीराजांपासून वेगळं व्हायला ना डोळे उरले होते, ना कान, ना तोंडातली जीभ. फक्त फक्त देह सोडायचा बाकी होता. आणि मौलवींनी सांगितलं, उंटाला परत बांधा. फरफटत फरफटत 100 किलोमीटर अंतर. आळंदीला कधीतरी गेलात, ज्ञानोबारायांची समाधी बघितली असेल. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती भीमा, भामा, इंद्रायणी 3 नद्यांचा संगम आहे. आणि तिथं वडू बुद्रुक तुळापूर नावाचं गाव आहे. तुळापूर, खरं तर तुळजापूर आणि तुळापूर यातला फरक आम्हाला समजत नाही. तिथं संभाजीराजांना आणलं, वधस्तंभाला बांधलं आणि शेवटची शिक्षा सुनावली. फाल्गुन मध्य अमावस्या, काट दो गर्दन उसकी. वारा शांत. राजानं एकदा आबासाहेबांना आठवलं, आबासाहेब तुमच्या शंभूचे डोळे काढले बरं का आबासाहेब, पण हे सह्याद्री बघायला डोळे नाही बुरले आबासाहेब. आबासाहेब हर हर महादेवाची गर्जना ऐकायला तुमच्या शंभूचे कान नाही उरले आबासाहेब. आबासाहेब जीभ काढली बरं का आबासाहेब माझी, येतोय तुमच्या भेटीला आबासाहेब. हापशी आले. संभाजीराजांना बघितलं, तलवार बाहेर काढली, साप पकडण्यात तलवार चालवली. संभाजीराजांची गर्दन मातीमध्ये खाली पडली. आपल्या राजाच्या तोंडून एक वाफ निघाली. वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा राजा सांगत गेला, सांगा शिवरायांना तुमचा छावा संभाजी राजा मातीत नाही मेला, संभाजी राजा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे संभाजी राजे असतात, हे सांगत गेला. इथंच नाही थांबला. या औरंगजेबानं संभाजीराजांची गर्दन हातात घेतली, भाला रवला आणि अख्ख्या गावात वाजवत नाचत धिंड काढली. अरे गर्दनीची धिंड, गावात एखादा चांगला माणूस मेला तरी त्याची चांगली धिंड काढली जाते. राजाला नाचवलं, नाचवलं, अख्ख्या गावात नाचवलं आणि महाराजांची गर्दन इंद्रायणीच्या तिरेला रवली. त्यातनं एक रक्ताचा थेंब इंद्रायणीत गेला. पोरांनो, आयुष्यात कधी मरू वाटलं, आयुष्यात कधी आत्महत्या करू वाटली, एकदा आयुष्यात संकट आलं, गाडी काढायची आणि तुळापूरला जायचं, संभाजीराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि इंद्रायणीकडे जायचं आणि इंद्रायणीला विचारायचं, सांग ना इंद्रायणी, संकट आल्यावरती संकटाशी कसा लढला माझा संभाजी राजा. आणि ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, लेका ऐक, तुझा राजा जगला स्वाभिमानानं.